पण एकदमच फेंट वाटत आहे, त्याच्यामुळे या कापडच्या जागी दुसरं कुठला तरी मॅच करेन, जेणेकरून या कापडावर तो मॅच होईल अशा पद्धतीने काहीतरी करेन. याची गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो गुड मॉर्निंग, ॲक्च्युली आफ्टरनून आहे, जवळपास 1:30 वाजले आहेत आणि याला झोपवते आता आणि थोडीफार कामं आहेत मला, तर सो ते करून घेते. आणि 1-2 आउटफिट मी काढले आहेत, बघू आता त्याच्यावर मॅचिंग हे ते सगळं नाही तर मग संध्याकाळला बर्थडेला जावं लागेल कदाचित. एकटीच जाऊन येणार पटकन, कारण अन्वी नाही राहत आजकाल बाहेर. म्हणजे मार्केटला वगैरे ती खूप कंटाळते, मार्केटला म्हणा किंवा असं काय म्हणतो आपण शॉप वगैरेमध्ये. काल खूप फास्टमध्ये कपडे घ्यावे लागले, बरं झालं जास्त काही शॉपिंग नव्हती करायची. एक कुर्ता सेट घ्यायचा होता, बस तेवढंच घेतलं आणि रिटर्न आलो आम्ही घरी. तिच्यासाठी कॅब पण बघायची होती, कारण कधी कधी मधामध काय होतं ना, अजयचा टिफिन पोहोचून द्यावा लागतो हॉस्पिटलला. सो ऊन भरपूर असते, म्हणून आता कसं ती समोर उभी राहते स्कूटीवर, त्याच्यामुळे मी विचार केला की असं कॅबला पकडून स्कार्फ असतो जो मिळतो मार्केटला, पण तो काल मिळतच नव्हतो. सो ते पण नाही तिने बघू दिलं, सो ते पण राहिलंच घ्यायचं. बघेन आता जर बर्थडेला मिळालं तर ठीक, कारण आता कसं आहे ऊन भरपूर निघाली. तसं पण ऊन जेव्हा पण असं राहतं ना बाहेर, तर 4 व्हीलरनीच जाणं होतं, कारण मोस्टली तिच्यासाठीच जावं लागतं, कारण तिला इतकं म्हणजे उष्णतेचा त्रास होतो ना लहानपणापासूनच. आत्तापासून एवढी उष्णता आहे बाहेर. काल पण आम्ही बाहेर जायचं होतं, आधी विचार केला की बाईकनेच चालले जाऊ, जेणेकरून कसं आहे ट्रॅफिकमध्ये लवकर बाईक पास होऊन जातो गाडीपेक्षा. सो पण मग इतकी उष्णता होती ना दुपारला नाही, आम्ही सकाळी जवळपास 11 वाजेच निघालो, तर मग शेवटी गाडीनेच जावं लागलं. सो ते पण बरं झालं. मी तिला झोपवते आधी आणि मग बाकीचे कामं करते. सो काल हा एक ड्रेस घेऊन आणला मी घालायसाठी म्हणून आता समोर प्रोग्राममध्ये. सो ॲक्च्युली घातल्यानंतर खूप छान दिसतो आणि माझ्याकडे जेवढे पण कलर्स आहेत सही हा पण आहे, हा एक ड्रेस आहे. असं जनरली सगळे नाहीच घालत, आणि त्याच्यामुळे जसं हा पण बघा, हा पण जवळपास सेम कलरमध्ये आहे. तर भरपूरसे माझ्याकडे जे कलर आहे ते युनिक कलर म्हणजे इंग्लिश कलरमध्ये आहे. त्याच्यानंतर हाही काय मरून, मोबाईलमध्ये थोडंसं विटाच्या कलरचं वाटत असेल, पण पूर्ण डार्क मरून आहे. हा पण ड्रेस खूप छान आहे, तो पण घालायला फंक्शनमध्ये भरपूरदा माझं घालून झालेलं आहे. सो हा तर नाहीच घालणार. बघू आता, अजून काही डिसाईड नाही झालं माझं काय घालायचं काय नाही. एकतर बघेन, एकतर हा घालेन किंवा अशामध्येच एक व्हाईट आहे तो घालेन, किंवा मग हा वेअर करेन, हा जो सेट घेऊन आणलेला. आणि याची ओढणी डिफरंट घेतलेली, मला ओढणीमध्ये बाकी एकही ऑप्शन नाही दिसलं. हेच एकच ओढणी फक्त यावर मॅच होत होती व्यवस्थित. माझ्याकडे पूर्ण एक ओढणी आहे या ड्रेसवर मी घेतली ती सेपरेट, पण हा कलर पूर्णच वेगळा वाटतो आहे, थोडं फेंट कलरमध्ये आहे हा, त्याच्यामुळे हे नाहीच होणार त्यावर. आणि 1-2 साडीचे ऑप्शन आहेत, सो साडीचं पण बघेन मी आज. आधी काय म्हणा, ब्लाऊजचं कलेक्शन आधी जमवावं लागेल, कारण त्याच्यासाठी मार्केटला पण जावं लागेल. बघू आता संध्याकाळी जर पॉसिबल झालं तर जाणार, नाही तर मग ह्या 2-3 ड्रेसपैकी कुठला तरी एक ड्रेस वेअर करेल. सो असं पद्धतीचा हा ड्रेस आहे. याचा पूर्ण लुक तुम्हाला नंतर बघायला मिळेल. सो आता ओपन नाही करत, कारण पूर्ण घडी मोडून जाईल त्याची. सो म्हणजे ड्रेसेसचं म्हटलं तर घालायचं एक असं हे आहे की एक काय म्हणता येईल, एक पार्टी वेअर साईड असं थोडंसं आउटफिट घालण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. त्याच्यामुळे साडी पण जरी घालणं झालं तरी असं थोडीशी पार्टीवेअर घालेन इंडियनमध्ये, किंवा म्हणजे असं काठपदरमधून नाही घालणार. सो बघू आता असं एक थीम कुठली तरी डिसाईड करू, त्यानुसार मग ड्रेस डिसाईड करू. आहे 1-2 दिवस माझ्याकडे, आणि जेवढी पण काही कामं होती त्याच्यातली आता अर्धी कामं तर झाले. पार्लरचं काम का बरं झालं कालच करून घेतलेलं, कारण संडे असल्यामुळे. आणि बाकी ड्रेसेसचं पण आज मी फायनल करून घेते. त्याच्यानंतर मग ज्वेलरीचं पण बघून ठेवते आजच 1-2 ड्रेसेसवरचं. तसं माझ्याकडे ऑलमोस्ट सगळ्याच ड्रेसेसवरची ज्वेलरी आहे, आणि खूप काही घालणे नाही आहे, कारण कुठलंच वेडिंग वगैरेचं फंक्शन नसल्यामुळे
भरपूर ऊन आहे आज, भरपूर. म्हणजे दुपारी पण त्या दिवशी टेलर त्या ताईंकडे जायचं होतं, कारण आईला पण काहीतरी असं ब्लाऊज वगैरे शिवायला टाकायचं होतं. त्याचं म्हटलं दुपारी जाऊ. तर एकतर अन्वी पण झोपली होती आणि दुपारला इतकी कडक ऊन राहते ना आता की म्हणजे इच्छाच होत नाही बाहेर निघायची, एवढी उष्णता बघून. भरपूर उष्णता राहते आतापासूनच. मला वाटते होळीच्या आधीच कदाचित कूलर लावावं लागेल. तर आणि नंतर मग आम्ही संध्याकाळला गेलो. सो अन्वीचं पण ड्रेस व्हायला ते करून देतो म्हणाले, कारण पूर्णच ओपन करावं लागलं होतं. ते मी बोलवलं होतं ते इंस्टाग्रामवरून. ॲक्च्युली खूप चांगलं कलेक्शन असते इंस्टाग्रामवर, पण खूप महाग असतो. मी खूप पेजेसला DM करून विचारलेलं आहे. पण कसं वाटतं मग तेवढ्या याच्यामध्ये ना आपणच कापड घेऊन शिवलेलं बरं. खूप कमी प्राईजमध्ये लहान मुलांचे ड्रेसेस बनवा. मॅक्झिमम 400, 500 किंवा मॅक्झिमम तुम्ही 1000 पकडा, त्याच्यावर नाही लागत एखादा कापड घेऊन जर शिवतो म्हटलं तर. कारण लागतोच किती लहान मुलांच्या ड्रेसेसला. तुमच्या जेवढा पदर असतो ना तेवढ्यामध्येच त्यांचा वरचा पोर्शन शिवून होऊन जातो, इवन उरतो तेवढा पोर्शन. सो अन्वीचे पण ड्रेसेस पुन्हा एक आहे एक साडी, जसं मी म्हटलं होतं मागच्या ब्लॉगमध्ये. ती साडी आहे ज्याचं मी तिला एक वेस्टर्न आउटफिट तयार करण्याचा ठरवला आहे. बघून आता बघेन आता, अजून असं म्हणजे काही डोक्यात नाही आहे आयडिया वगैरे. सो अशा पद्धतीची साडी आहे आणि ही आहे ॲक्च्युली असं थोडंसं पर्पलिश कलरमध्ये आणि एक पैठणीचं लूक आहे याच्या पदरमध्ये. सो एवढं मोठं जसं पदर असेल ना तर खूप कमी कापडमध्ये त्यांचं बसून जातं, ती थोड्याशा भागांमध्ये. आणि ॲक्च्युली याचा प्रॉब्लेम काय आहे, ही जी साडी आहे खूप आखूड आहे. म्हणजे जेव्हा घेतलं ना तेव्हा ॲक्च्युली हे लक्षातच नाही आलेलं. त्याच्यामुळे ती कसं आहे ना, मग एकतर खूप घाईघाईमध्ये शॉपिंग झालेली, खूप कमी दिवस बाकी होते लग्नाला आणि इथून शॉपिंग करणे, त्याच्यानंतर गावाकडे सगळं सामान घेऊन जाणे, जेवढं पण शॉपिंग केलेलं आहे आमच्या लग्नाच्या वेळेस. सो असं सगळं सुरू होतं त्यावेळेला. त्यामुळे ना ते कसं आहे एक्सचेंज करायची पण तेवढं वेळ नव्हता आणि लक्षात पण नाही आलं. हे आत्ता माझ्या लक्षात आलं. आधी असं वाटायचं की कदाचित माझ्या घालण्यामध्येच काहीतरी फरक पडत असेल, पण एकदा आईने पण घातलेली तर ते लक्षात आलं मग की साडीमध्ये साडी डिफॉल्ट आहे. सो याच्यामध्ये ना एक की हा जो कलर आहे ना ग्रीन कलर, हा फेंट झालेला इथं बघू शकता. थोडंसं फेंट दिसतो आहे मधामध्ये आणि थोडंसं वेगळं वाटतं मोबाईलमध्ये. इथं ग्रीन कलर आहे, म्हणजे असं काय म्हणू शकतो आपण, लीफचा पण कलर नाही म्हणता येईल, पण असं वेगळंच एकदम फेंट वाटतं. मोबाईलमध्ये ब्लूइश दिसतो आहे तो, पण एकदमच फेंट वाटत आहे. त्याच्यामुळे या कापडच्या जागी दुसरं कुठला तरी मॅच करेन, जेणेकरून या कापडावर तो मॅच होईल अशा पद्धतीने काहीतरी करेन. याचे जवळपास 2 ड्रेस करेन मी तिचे आणि एक माझ्यासाठी करेन. सो असं काहीतरी बनवेन यावेळेला. माझी खूप दिवसापासून इतरी इच्छा ती. प्रॉब्लेम काय ना शिवण्याचा नाही आहे, प्रॉब्लेम असा आहे की घालून कुठे जायचं ना, तो प्रॉब्लेम आहे. पण यावेळेला शिवून ठेवेन मी. तसं पण नागपूरमध्ये आजकाल भरपूर प्रोग्राम हे ते सगळं इकडे तिकडे आमचं जाणं होतं. सो एक तरी ड्रेस मी याचा बनवून ठेवेन, म्हणजे अन्वीला आणि मला ऑलमोस्ट होऊन जाईल. एक दुसरं कापड घ्यावं लागेल याच्या जागी, पण मला हेच बॉर्डर यूज करायचे, कारण बॉर्डर खूप सुंदर आहे आणि एकदम टिकाऊ कापड आहे, त्याच्यामुळे लॉंग लास्टिंग राहील ते. जामा कापड हो, जास्त काही नाही शूट करता आलं कारण भरपूर गर्दी होती. मी जाताना एकतर मेन रोडनी गेली आणि मेन रोडला पण कामं सुरू आहेत, त्याच्यामुळे तिथे नाही बरोबर शूट करता आलं. थोडंफार केलं आणि काय काय घेतलं ते दाखवलं थोड्या वेळाने. अनुची क्रिकेट खेळून झाली, आताच नाईट क्रिकेट. आजकाल नाईट क्रिकेट सुरू आहे आमच्या घरी. हा एक ड्रेस बघितला असेल तुम्ही, मी एक दाखवतात घातलेला. सो हा ऑनलाईन घेतलेला होता, सेपरेट पूर्ण, आणि त्याच्यावरचा हा पॅन्ट घेतला होता जो असं कॉपरमध्ये आहे, जेणेकरून याच्यावर मॅच व्हायला पाहिजे. कारण ही एकतर सिल्वर पण नाही म्हणता येईल आणि गोल्डन पण फॉईल नाही आहे, त्याच्यामुळे याच्यावर मॅच होईल असं म्हणजे हा एकच होता. आणि थोडंसं सिल्वर म्हटलं तर यामध्ये ना सिल्वर ॲक्च्युली येत नाही, फक्त कॉपर किंवा गोल्डनमध्ये किंवा असं स्किन कलरमध्येच अवेलेबल आहेत ऑनलाईन. आणि एवढं वेळ पण नव्हतं माझ्याकडे मागे की मी जाऊन शॉपमधून घेऊन येईन. आणि मला एवढं चांगलं पॅन्ट शॉपमध्ये मला नाही वाटत
म्हणजे भेटेलही पण शोधावं लागतं, मग ते खूप फिरावं लागतं. जसं काल गेली तर मला माहिती होतं प्रॉपर एक ठिकाण की तिथे गेल्यानंतर मला ब्लाऊज मिळून जाईल, जसं हवं तसं मिळून जाईल. आणि याचा प्रॉब्लेम असा आहे की थोडंसं नेक ना डीप आहे, म्हणून मग त्यावर एक ओढणी घेऊन आली, जो थोडंसं एकदम प्लेनमध्ये आणलं कारण ड्रेस पूर्ण हे आहे. सो असं प्लेन ओढणी आणि असं फक्त याला बॉर्डर लावली आहे. सो ही घेऊन एक साडी आहे ॲक्च्युली, त्याच्यावरचा मला ब्लाऊज हवा होता. तो तर त्याच्यावरचा ब्लाऊज घ्यायसाठी म्हणून काल बर्डीला गेली, तर हा घेतलेला मी एक ब्लाऊज अशा पद्धतीचा आहे. मोबाईलमध्ये बरोबर दिसत नसेल पण थोडंसं आता दिसत आहे. थोडंसं असं ग्लिटरी ब्लाऊज आहे, एकदम बारीक ग्लिटर्स असतात ना तशा पद्धतीचा आहे. तर रिजनेबल प्राईसमध्ये मिळाला 500ला, नाहीतर याच्यापेक्षा पण भरपूर महाग असतात. आणि एवढं सुंदर कलेक्शन ब्लाऊजचं, रेडीमेड ब्लाऊजचं, की मला विचार आला की कशाला इतके कापड घेऊन शिवायचे आपण, एवढे सुंदर सुंदर. आणि पूर्ण हेवी ब्लाऊज, इवन जसं शॉर्ट म्हणजे स्लीवलेस हवं असेल तर स्लीवलेस, किंवा हाफ स्लीव्ज हवे असेल तर ते लॉंग स्लीवमध्ये पण खूप सुंदर ब्लाऊज होते. म्हणजे असं एखादा आपल्याला वेडिंगच्या हिशोबाने जरी हवं असेल ना एखादा स्कर्टवर वगैरे घालायला, सो त्यासाठी खूप खूप सुंदर कलेक्शन होतं काल बर्डीला. म्हणजे मी जनरली माझं हे फर्स्ट टाईमच आहे बर्डीवरून रेडीमेड ब्लाऊज घ्यायचे. याच्यात मी कधीच घेतलेली नाही, पण मला माहिती होतं तिथं की म्हणजे कंटिन्युएशनमध्ये शॉप्स आहेत मोदी नंबर 2मध्ये. सो तिथे तुम्हाला स्कर्ट आणि असे रेडीमेड ब्लाऊज मिळून जातात. आणि एवढं सुंदर कलेक्शन आहे, ट्रस्ट मी. ज्यांना कोणाला पण वेडिंगची शॉपिंग करायची असेल ना तर एकदा तरी जाऊन बघा, तिथे खरंच खूप खूप सुंदर कलेक्शन आलेलं आहे. आणि हा एक ब्लाऊज घेतलेला मी, जो मला माझ्या साडीवर मॅचिंग करायचा, जो तुम्हाला दिसेल संडेच्या प्रोग्राममध्ये. मग आजचा लॉग मी इथंच एंड करते आहे. भेटू आपण नेक्स्ट लॉगमध्ये. टिल देन बाय बाय, टेक केअर.